नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। MPSC नवीन रजिस्ट्रेशन। तर मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण MPSCचे न्यू रजिस्ट्रेशन कसे करायचे, त्यानंतर प्रोफाइल क्रिएट कसा करायचा, प्रोफाइल अपडेट कसा करायचा, अर्ज कसा करायचा, अकाउंट क्रिएट कसे करायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। तर मित्रांनो, MPSCचं एकदा आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला कुठल्याही MPSCच्या एग्जामचा फॉर्म भरायचा असेल तर आपल्याला प्रोफाइल क्रिएट करण्याची गरज नाही, नवीन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही। आपण एकदा जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याचंच लॉग इन करून आपण पुढील भरतीचा फॉर्म भरू शकतो। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओद्वारे आपण संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा व त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की आपण शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला सर्च बारमध्ये MPSC रजिस्ट्रेशन असे टाईप करायचे आणि त्यानंतर इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर या ठिकाणी mpsconline.gov.in अशी वेबसाईटची लिंक दिसेल, तर त्या वेबसाईटच्या लिंकवरती आपण क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपली वेबसाईट ओपन झालेली आहे। तर ही जी वेबसाईट आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, आपण तिथून पण रजिस्ट्रेशन करू शकतो। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ईमेल ID टाकून घ्यायचा आहे आणि ईमेल ID टाकल्यानंतर आपल्याला गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला ईमेल ID वरती एक OTP येणार आहे, तो आपण व्हेरीफाय करायचा आहे। त्याच पद्धतीने ईमेल ID टाकल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला जो मोबाईलला टेक्स्ट मेसेज येणार आहे तो टेक्स्ट मेसेज या ठिकाणी खाली टाकून व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। तर पासवर्ड टाकताना आपल्याला व्यवस्थित पासवर्ड टाकायचा, त्यामध्ये एक कॅपिटल लेटर पाहिजे, स्मॉल लेटर पाहिजे, स्पेशल सिम्बॉल पाहिजे, न्यूमेरिक पाहिजे, अशा पद्धतीने आपण पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपली डेट ऑफ बर्थ टाकायची आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकताना सुरुवातीला डेट, नंतर मंथ आणि त्यानंतर इयर असे डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचे। त्यानंतर खाली आपल्याला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्या क्वेश्चन्सचे आन्सर व्यवस्थित टाकायचे आपल्याला। तर या ठिकाणी व्हॉट इज युअर चाइल्डहुड निकनेम, तर त्या ठिकाणी आपलं निकनेम टाकायचे। त्यानंतर व्हॉट इज द नेम ऑफ युअर फेवरेट चाइल्डहुड फ्रेंड, आपल्या बालपणीच्या मित्राचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर ब्लड ग्रुप टाकायचं आहे, व्हॉट इज युअर ब्लड ग्रुप। त्यानंतर विच इयर डिड यू कंप्लीट युअर HSC, तुम्ही 12वी कधी उत्तीर्ण झाले आहात ते टाकायचं आपल्याला। त्यानंतर व्हॉट इज द सरनेम ऑफ युअर फेवरेट हायस्कूल टीचर, आपल्याला शाळेचे जे टीचर आहे त्यांचं फेवरेट टीचर त्यांचं सरनेम टाकायचं आहे। आणि हू इज युअर फेवरेट स्पोर्ट्स पर्सन, तर त्यांची नावं टाकायची आहे। आणि त्यानंतर रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, रजिस्टर बटनावरती क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। त्यानंतर आपण लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आपला रजिस्टर ईमेल ID टाकायचा आहे किंवा मोबाईल नंबर, आणि या ठिकाणी आपला जो पासवर्ड आपण सेट केला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे। आणि पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर आता मित्रांनो, या ठिकाणी लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर आता आपला लॉग इन होत आहे। तर या ठिकाणी लॉग इन होण्यापूर्वी या ठिकाणी जो कॅप्चा आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा व्यवस्थित टाकायचा आहे या ठिकाणी जे टेस्ट दिलेली आहे ती, आणि त्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर आता आपलं लॉग इन सक्सेसफुली झालेलं आहे। तर लॉग इन सक्सेसफुली झाल्यानंतर या ठिकाणी काही स्टेप्स दिलेले आहे, प्रोसेस फॉर ॲप्लिकेशन सबमिशन। तर मित्रांनो, या ठिकाणी आता
आपल्याला प्रोसेस ऑफ ॲप्लिकेशन सबमिशनमध्ये 5 स्टेजेसमध्ये आहे. फर्स्ट क्रिएटिंग अँड अपडेटिंग प्रोफाईल, त्यानंतर सेकंड सबमिट अँड लॉक प्रोफाईल, त्यानंतर थर्ड चेक प्रोफाईल एलिजिबिलिटी इन ऑनलाईन ॲप्लिकेशन, त्यानंतर चौथी आहे सबमिट ॲप्लिकेशन, त्यानंतर फी पेमेंट, ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. असे 5 स्टेजमध्ये आपल्याला प्रोफाईल क्रिएट करायचं आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला आपण प्रोफाईल क्रिएशनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला स्टेप 1 आहे आर यू होल्डिंग अन आधार कार्ड. तर या ठिकाणी यसवरती क्लिक करायचे. त्यानंतर आधार नंबरचे लास्ट 4 डिजिट आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर नेम इन इंग्लिश, तर यामध्ये आपलं आधार कार्डवरती ज्या पद्धतीत नाव आहे त्या पद्धतीत आपल्याला नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पर्सनल डिटेल्समध्ये सुरुवातीला सरनेम टाकायचं आहे, त्यानंतर आपलं फर्स्ट नेम टाकायचं आहे आणि त्यानंतर मिडल नेम टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो फुल नेम इन इंग्लिश, तर आपल्या 10वीच्या रिझल्टवरती जसं नाव आहे तसं नाव या ठिकाणी इंग्लिशमध्ये आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर फुल नेम इन देवनागरी, तर देवनागरी म्हणजे आपल्याला मराठी लिपीमध्ये नाव लिहायचं आहे. तर या ठिकाणी आपण इंग्लिशमध्ये टाईप केल्यानंतर सरनेम स्पेस दिल्यानंतर ते ऑटोमॅटिकली मराठीमध्ये कन्वर्ट होणार आहे. तर अशा पद्धतीने आपलं देवनागरीत फुल नेम टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मदर नेम टाकायचं आहे. तर या ठिकाणी मदर नेम टाकताना आपल्याला व्यवस्थित मदर नेम टाकून घ्यायचं आहे. मदर नेम टाकल्यानंतर डेट ऑफ बर्थ ॲटोमॅटिकली आलेली आहे. डेट ऑफ बर्थ नंतर आपल्याला जेंडर मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर ॲटोमॅटिक आलेला आहे. ईमेल ID पण ॲटोमॅटिक आलेला आहे. मॅरिड स्टेटस मॅरिड असेल तर मॅरिड, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट केला आहे. त्यानंतर मदर टंग, यामध्ये वेगवेगळ्या भाषा आहे, तुमची मातृभाषा कोणती आहे. तर या ठिकाणी मी मराठी सिलेक्ट केला आहे. या ठिकाणी पंजाबी, तेलुगू, गुजराती अशा वेगवेगळ्या भाषा आहे. त्यानंतर मदर टंग सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढील ऑप्शन आहे वेदर युअर नेम इज चेंज अपडेट आफ्टर 10th, तर या ठिकाणी नोवरती क्लिक करायचं. त्यानंतर कॅन यू रीड राईट अँड स्पीक मराठी, तर या ठिकाणी मी यसवरती क्लिक केलं आहे. म्हणजे मला लिहिता वाचता आणि बोलता येते मराठी, हिंदी आणि इंग्लिश. त्यानंतर फिजिकल मेजरमेंटमध्ये आपली हाईट टाकायची आहे, तर ती सेंटीमीटरमध्ये टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपलं वेट टाकायचं आहे, ते किलोग्रॅममध्ये आपलं वेट टाकून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी 55 kg वेट टाकलं आहे आणि 160 हाईट टाकलेली आहे. त्यानंतर कॅटेगरी डिटेल्समध्ये कॅटेगरी आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची. त्यामध्ये विजे, NT, DT विजे, SC, BC, OBC, जनरल अशा वेगवेगळ्या कॅटेगरी आहे. NTD, तर या ठिकाणी मी SC, BC सिलेक्ट केले आहे कॅटेगरी. त्यानंतर आपला कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, तो आपल्या कास्ट सर्टिफिकेटच्या वरच्या बाजूला दिलेला असतो. कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी इश्यूइंग डिस्ट्रिक्ट, कोणत्या जिल्ह्यातून आपण कास्ट सर्टिफिकेट काढला आहे तो जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर इश्यूइंग डेट खालच्या बाजूला दिलेली असते, ती डेट टाकायची. त्यानंतर डिल्यू बिलॉंग टू नॉन क्रिमिनल, तर या ठिकाणी तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असेल तर यसवरती क्लिक करायचं आहे. आणि यसवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नॉन क्रिमिनलचा सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, तो आपल्यावरील बाजूला दिलेला असतो सर्टिफिकेटच्या. त्यानंतर डेट ऑफ इश्यू टाकायची नॉन क्रिमिनलची. त्यानंतर डू यू हॅव टू कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, आपल्याकडे असेल तर यस म्हणायचं आहे आणि नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी समजा मी यस हा ऑप्शन सिलेक्ट केला, तर या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नंबर आणि इश्यूइंग डेट टाकायची. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नो ऑप्शन सिलेक्ट केला आहे. त्यानंतर पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, म्हणजे तुम्ही हँडिकॅप असाल तर यस म्हणायचं आहे आणि नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्पोर्ट्स डिटेल्समध्ये आपल्याकडे काही आपण स्पोर्ट्स पर्सन असाल तर या ठिकाणी यस, नसेल तर नोवरती. एक सर्व्हिसमॅन नोवरती क्लिक केलं आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट महाराष्ट्र एम्प्लॉई, त्यामध्ये तुम्ही गव्हर्नमेंटची एम्प्लॉय आहे का, BMCचे एम्प्लॉय आहे का, बेस्टचे एम्प्लॉय आहे का, तुम्ही नोवरती क्लिक केलं आहे. त्यानंतर डोमासाईल डिटेल्स, आर यू डोमासाईल इन स्टेट ऑफ महाराष्ट्र, तर या ठिकाणी यसवरती क्लिक केलं आहे. अवेलेबल आहे का, तर अवेलेबल आहे. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, तो आपल्या वरच्या बाजूला दिलेला असतो डोमासाईल सर्टिफिकेटच्या. त्यानंतर इश्यूइंग डिस्ट्रिक्ट जिल्हा टाकायचा आहे आणि इश्यूइंग डेट, तर आपण कधी डोमासाईल सर्टिफिकेट काढलं ती डेट टाकायची आहे. त्यानंतर ॲडिशनल रिझर्वेशनमध्ये या ठिकाणी नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला ऑर्फन डिटेल्स, तर या ठिकाणी नोवरती क्लिक करायचं आहे आणि नोवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सेव्ह या बटनावरती
क्लिक करायचं आहे. तर सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपली पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह झालेली आहे सक्सेसफुली. त्यानंतर आता आपली सेकंड स्टेप आहे. तर यामध्ये आपल्याला टोटल 6 स्टेप आहे. तर त्यामध्ये आता आपल्याला दुसरी स्टेप आहे ॲड्रेस इन्फॉर्मेशन. तर यामध्ये परमनंट ॲड्रेसमध्ये आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे. तर यामध्ये मित्रांनो ॲड्रेस टाकताना ॲड्रेस टाकल्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर आपलं जे गाव आहे ते गाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या गावचा पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर आपलं परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस जर सेम असेल तर या ठिकाणी सेम ॲज अबव या बटनावरती क्लिक करायचं यावरती आणि तुमचा जर वेगळा असेल तर टिक काढून टाकायचं आहे. तर या ठिकाणी माझा सेम आहे म्हणून मी टिक केली. त्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक केलं आहे. त्यानंतर आता ॲड्रेस इन्फॉर्मेशन सेव्ह झालेली आहे. त्यानंतर आता आपली थर्ड स्टेप आहे अदर इन्फॉर्मेशन. तर यामध्ये मित्रांनो तुमच्यावरती जर काही केसेस पेंडिंग असतील क्रिमिनल केसेस तर त्यासाठी आपण ते व्यवस्थित वाचून त्या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत. या ठिकाणी मी सर्व ठिकाणी 5 ऑप्शन आहे. 5ही ठिकाणी मी नो ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. तर त्यामध्ये तुम्ही समजा तुमच्यात काही कोर्ट केस आहे किंवा काही पोलीस कंप्लेंट आहे तर असे वेगवेगळे ऑप्शन आहे. तर ते सर आपल्याला यामध्ये कुठली आपल्यावरती कोर्ट केस नको किंवा पेंडिंग केस आपल्यावरती नसावी. त्यामुळे आता या ठिकाणी मी सर्व ठिकाणी नोच ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. तो नो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी खाली आता आपल्याला पर्टिक्युलर ऑफ प्राइजेस मेडल्स अँड स्कॉलरशिप तर यामध्ये आपल्या असेल तर त्याच्या डिटेल्स टाकायचे आहे आणि नसेल तर या ठिकाणी ब्लँक सोडायचं आहे आणि त्यानंतर ब्लँक सोडल्यानंतर या ठिकाणी सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपली इन्फॉर्मेशन सेव्ह झाली आहे. त्यानंतर फोर्थ स्टेज आहे क्वालिफिकेशन डिटेल्स. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आपल्या क्वालिफिकेशनच्या डिटेल्स टाकायच्या आहेत. तर डिटेल्स टाकताना 10वीपासून सुरू करायचे आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला आता आपण 10वीच्या डिटेल्स टाकूया. तर या ठिकाणी क्वालिफिकेशन टाईप SSC सिलेक्ट केला आहे. त्यानंतर नेम ऑफ क्वालिफिकेशन तर आपलं नेम ऑफ क्वालिफिकेशन SSC सिलेक्ट केला आहे. त्यानंतर आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचं आहे. आपलं स्टेट आहे महाराष्ट्र. तर या ठिकाणी मी स्टेट सिलेक्ट केला आहे महाराष्ट्र. त्यानंतर आपल्याला बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड, CBSE, ICSE बोर्ड किंवा अदर स्टेटचे बोर्ड. तर या ठिकाणी मी स्टेट बोर्ड सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन स्टेटसमध्ये पास. त्यानंतर डेट ऑफ क्वालिफिकेशन कंप्लीशन आपलं कधी पास झालं आहे ते डेट टाकायची. त्यानंतर तुम्ही किती वेळेस एक्झाम दिली ते अटेम्प्ट टाकायचे आहे आणि अटेम्प्ट टाकल्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज टाकायचे. पर्सेंटेज टाकल्यानंतर या ठिकाणी नंबर ऑफ ॲकॅडमिक मंथ 12. त्यानंतर क्लास फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन, सेकंड क्लास असा सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मोड रेग्युलर सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी ॲड या बटनावरती क्लिक करायचं आहे. ॲड बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला याच पद्धतीने आपल्या 12वीचा आणि ग्रॅज्युएशनच्या डिटेल्स टाकून घ्यायच्या आहे. तर आपल्या 12वीची डिटेल्स टाकायची. त्यानंतर तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे त्याची डिटेल्स टाकायची आणि त्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर या ठिकाणी सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्या क्वालिफिकेशन डिटेल्स पण सेव्ह झालेली आहे. त्यानंतर 5वी स्टेज आहे एक्सपिरियन्स. तर या ठिकाणी तुम्ही जर कुठे काम करत असाल तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर त्याच्या व्यवस्थित त्याचे डेट वगैरे कुठल्या ठिकाणी तुम्ही जॉब करता त्या सर्व डिटेल्स या ठिकाणी टाकायच्या आहे आणि नसेल तर नोवरती क्लिक करून सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपली शेवटची स्टेप आहे अपलोड फोटो अँड सिग्नेचर. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करताना JPEG फॉर्मॅटमध्ये आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहेत. त्याची मॅक्झिमम साईज ही 50 KB पर्यंत पाहिजे आणि त्यानंतर फोटोची विड्थ ही 125 ते 130 पिक्सल पाहिजे आणि हाईट ही 150 ते 170 पिक्सल पाहिजे. त्यानंतर सिग्नेचरची विड्थ ही 125 ते 130 पिक्सल आणि सिग्नेचरची हाईट 50 ते 60 पिक्सलच्या दरम्यान पाहिजे. त्यानंतर फोटो अपलोडमध्ये या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि आपण आपल्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये ज्या ठिकाणी आपला फोटो सेव्ह करून ठेवला आहे त्या पाथला जाऊन आपल्याला तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि तो सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी
सेव्ह होणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्याच पद्धतीत सिग्नेचर अपलोड करायची आहे. तर सिग्नेचर अपलोड करताना पण आपल्याला त्या पाथला जाऊन ती अपलोड करायची आहे. आणि या ठिकाणी सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचे आणि या ठिकाणी फोटो अँड सिग्नेचर सक्सेसफुली सेव्ह झालेली आहे. तर या ठिकाणी सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आय रीड ऑल इन्फॉर्मेशन या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट अँड लॉक प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो कन्फर्म केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कन्फर्म बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला जो फॉर्म आहे तो सबमिट होऊन लॉक झालेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपलं प्रोफाईल क्रिएट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन, तुम्हाला जर ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर या ठिकाणी जसे व्हॅकन्सीज आहे, जागा आहे, तशी त्याची पूर्ण ॲड या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. तर यामध्ये आपल्याला समजा ड्रग्स इन्स्पेक्टर, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनसाठी आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर या ठिकाणी व्ह्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपली इलिजिबिलिटी चेक करून घ्यायची आहे. तर चेक इलिजिबिलिटी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी यू आर इलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट, म्हणजे आपण या पोस्टसाठी इलिजिबल आहे, आपलं जे क्वालिफिकेशन आहे त्यानुसार आपण इलिजिबल आहोत. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ड्रग इन्स्पेक्टर या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं या पोस्टसाठी आणि अप्लाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपला 10वीचा रिझल्ट, त्यानंतर डोमासाईल वगैरे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर या ठिकाणी समजा टेंट ऑर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन प्रूफ, तर या ठिकाणी आपल्याला 10वीचा रिझल्ट किंवा सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी अपलोड बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक करून आपल्या कॉम्प्युटरमध्ये ज्या ठिकाणी सेव्ह करून ठेवलेलं आहे त्या पाथला जाऊन ते डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे आणि ते सिलेक्ट केल्यानंतर ते डॉक्युमेंट्स आपलं अपलोड होणार आहे. तर मित्रांनो डॉक्युमेंट्स अपलोड करताना आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहे. त्यानंतर अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी त्यासमोर टिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रूफ ऑफ एज, तर एज प्रूफसाठी आपण आपलं आधार कार्ड किंवा आपला जो लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ते आपण यासाठी यूज करू शकतो. त्यानंतर प्रूफ ऑफ कॅटेगरीसाठी आपण आपलं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यानंतर प्रूफ ऑफ नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज, यासाठी आपला जो शाळा सोडल्याचा दाखला आहे तो आपण यासाठी यूज करू शकतो. तर तो आपण या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर प्रूफ ऑफ डोमासाईल, तर या ठिकाणी डोमासाईल सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचं आहे. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन, तर यासाठी आपलं 10वी 12वीचा रिझल्ट, ग्रॅज्युएशनचा रिझल्ट अपलोड करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी नॉन क्रिमिनल व्हॅलिडिटी, तर या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. ते व्हॅलिड आहे का नाही ते बघून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि जे आपण रिझल्ट अपलोड केले आहे ते तुम्ही एकाच PDF एका खाली सर्व घेऊन तुम्ही ते अपलोड करू शकता. त्यानंतर सिलेक्ट एक्झामिनेशन सेंटर, तर आपल्याला एक्झाम कुठल्या सिटीला द्यायची आहे ती सिटी या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. समजा नाशिक असेल तर नाशिक, पुणे, मुंबई. आणि त्यानंतर या ठिकाणी डिक्लरेशनमध्ये क्लिक करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपलं लोकेशन टाकून घ्यायचं आहे. आणि लोकेशन टाकल्यानंतर या ठिकाणी सबमिट अँड पेज फीज, तर असा ऑप्शन आहे. तर आपल्याला त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. तर मित्रांनो पेमेंट करताना तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डने करू शकता, नेट बँकिंग थ्रू करू शकता किंवा तुम्ही UPI ID वापरून करू शकता किंवा UPI कोड म्हणजेच QR कोड यूज करून पण आपण आपलं पेमेंट करू शकतो. तर मित्रांनो आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आणि ऑनलाईन पेमेंट झाल्यानंतर आपल्याला त्या पेमेंटची जी रिसीट आहे आणि आपला जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो व्यवस्थित डाउनलोड करून आपल्याकडे सेव्ह करून ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर समजा परत दुसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर परत तुम्ही होम पेजला जाऊन तिथे तुम्ही तुमची ज्या पोस्टसाठी अप्लाय करायचे किंवा ज्या पोस्टसाठी ॲप्लिकेशन करायचे तिथे व्ह्यू करून तुम्ही पुन्हा एकदा अप्लाय करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल
तर याला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला जर फॉर्म भरताना काही क्वेरी असेल तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.